नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी बनवूया. छान मस्त अशी गोड गोड कारल्याची भाजी गोड असते की कडू असते ते काय सांगायला नको तुम्हाला, आहे ना. तर दोन कारली घेतलेली भाजीवालीकडून, एकदम फ्रेश होती. म्हणजे दोन होती, 20 रुपयाला दोन दिली. तर ती ह्याच्याला मीठ लावलं आहे, बारीक मीठ लावलं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडलं आहे. आणि इकडे थोडं खोबरं किसून घेतलं आहे आणि कांदा एक कापून घेतला आहे आणि मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहेत, कारण मिरची पटकन दिसली पाहिजे, तोंडात घासाबरोबर आली तर खूप तिखट लागते म्हणून. तर आता आपण ना ही कारल्याची भाजी थोडीशी अशी करून घ्यायची. अशी छान अशी दाबून हे करून घ्यायची. अशी करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकते आणि तसं अशी करून. हा रस पण सांगतात प्यायला डायबिटीसवाल्यांना. आपल्याला काय तेवढा भयंकर डायबिटीस नाही आहे, पण पोटात कसं तरी होतं. पिलं की मी 1-2 वेळा पिला. तर मी आपली आठवड्यातनं एकदा किंवा 15 आठवड्यातनं एकदा भाजी बनवते आणि भरपूरशी भाताबरोबर खाते. तर हे अशी छानपैकी पिळून घेतली आहे, दाबून अशी, कांदा आणि पाणी टाकून थोडंसं शिवरून. आता आपण ही बनवायला घेऊया. तर मी ही आधी पिळून बाजूला काढते आणि मग हे तेलावर टाकताना तुम्हाला दाखवते. तर आता मी ते कांद्याला मीठ लावलेलं आणि पाणी टाकून दाबून पिळून घेतलेलं, ते एवढा त्याचा कडू रस काढला आणि कारलं भाजून घेतलं. मी जराशी मिरची टाकली आहे त्याच्यात. आता कांदा टाकते. एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकून घेतला. मस्त वास येतोय कारल्याच्या भाजीला वास छान येतो, पण खायला गेलं की कडू लागते, पण वास मात्र सुंदर येतो, कारण ते तेलात फ्राय करतो ना आपण, म्हणून. थोडीशी हळद टाकते, म्हणजे पिवळी भाजी छान लागते. पिवळी भाजी छान लागते आणि दिसते पण छान. कारल्याची पिवळी भाजी कधी नाही केली ना तर करून बघा. ओल्या मिरचीची भाजी, कांदा खोबरं घातलेली, आणि जरासं ना ही चिंच घेतलं आहे, जराशी घेतली बघा, जराशी चिंच ती टाकते. काय जण लिंबू टाकतात ना. आणि चवीपुरतं मीठ टाकते, कारण मीठ लावलेलं होतं ना कारल्याला, आणि मीठ लावून पाणी लावून पिळून घेतलं ना, तर आता जरासं मीठ टाकते. तर आपण खोबरं टाकूया. छान आलाय ना रंग भाजीला, वास पण मस्त येतोय.
थोडी दिसत होती, आता जास्त झाली. तेवढी काय, कांदा पण घालतो ना आपण, भाजल्यावर जरा खूप कमी दिसते. पण ते गणपतीला वगैरे आम्ही करतो ना, म्हणजे गणपतीला 7 दिवसामध्ये कधी कारली वगैरे मिळाली, बाजारात गेली आणि कारलीची भाजी आणली तर बनवतो ना, ते एवढी सुंदर लागते ना. म्हणजे ते गोड गोड जेवण असतं, त्याच्यावर थोडी थोडी घालतो ना, सगळ्यांना आवडते आणि सगळेजण मागतात, मोठी मोठी लोक परत परत की कारल्याची भाजी बनव. आणि कारल्याच्या पावसात कसं सीझन असतं, बरीच लोक म्हणजे आपल्या परड्यामध्ये भाजी करतात किंवा दरवाजामध्ये वेल लावतात ना भाजीचे, तर त्यांना ते भाजी लागलेली असते. दोडकं, पडवळ, कारली एकदम फ्रेश असतात. आमच्याकडे मालवणात बाजारात भाजी लोकायला भाजी विकायला लोक बसतात ना, त्यांचे स्वतःची असते ती मळ्यातली भाजी एकदम फ्रेश. किंवा काय काय जणांच्या दरवाजात पण असतात. आमच्या गावी आम्ही लहान होतो तेव्हा आमचे बाबा दरवाजात वेल लावायचे, अळी घालायचे, म्हणजे पावसाच्या सुरुवातीला दोडक्याचा, पडवळचा, कारल्याचा. तर कारल्याची फुलं ना भाजीपेक्षा मला तेव्हा फुलं खूप आवडायची, छान दिसायची, पिवळ्या रंगाची मस्त. तर अशा प्रकारे कारल्याची भाजी आज बनवली आहे. कारलं जरा करपलं, पण ते करपलं तरच छान लागतं. जरा जरा करपलं की. अशा प्रकारे कारल्याची भाजी मस्त वरणाबरोबर तर खूप छान लागते. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि म्हणजे मला सांगायला पण सारखं बरं नाही वाटत की लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आणि करा म्हणून. तर जमलं तर करा. माझे व्हिडिओ बघताय आणि आवडीने बघताय त्याबद्दल थँक्यू.